नमस्कार. इंग्लिश हँडरायटिंग कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला पहिला सेशन आहे. आजच्या सेशनमध्ये आपण स्ट्रोक्स शिकणार आहोत. स्ट्रोक्सचा वापर करून आपलं अक्षर अधिक सुंदर कसं बनवता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवात करू आपण आपल्या पहिल्या सेशनला आणि पहिल्या स्ट्रोकला. तर पहिला स्ट्रोक आपण समजून घेणार आहोत, तो आहे स्लीपिंग लाईन. तर आपण इथं स्लीपिंग लाईनची प्रॅक्टिस करत असताना इंग्लिशची प्रॅक्टिस करतो आहे, त्यासाठी आपण 4 लाईन्सची नोटबुकचा वापर करणार आहोत. आणि 4 लाईन्सच्या नोटबुकमध्ये आपण स्लीपिंग लाईनची प्रॅक्टिस ही प्रत्येक लाईनवरती प्रॅक्टिस करणार आहोत, जेणेकरून आपली मॅक्झिमम प्रॅक्टिस होईल. तर इथं आपण पहिल्या लाईनवरतीच स्लीपिंग लाईन कशा पद्धतीनं लिहायच्या ते पाहणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपल्याला स्लीपिंग लाईन काढत जायचं आहे. स्लीपिंग लाईन काढत असताना खूप मोठ्या नाही काढायच्या आहेत, छोट्या स्लीपिंग लाईन काढायच्या आहेत आणि 2 स्लीपिंग लाईनमध्ये अंतर हे एकसारखं ठेवत जायचं आहे. तर अशा पद्धतीनं स्लीपिंग लाईनची प्रॅक्टिस करायची आहे. एक लाईन मी काढलेली आहे, त्याच्या बरोबर खाली आपण परत दुसरी लाईन प्रॅक्टिस करणार आहोत. पेन रिव्हर्स आणायचा नाही आहे. इथं मी जेल पेनचा वापर केलेला आहे. आपण जेल पेन किंवा इंक पेनचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीनं मी 2 लाईन काढलेल्या आहेत. आपण 4ही लाईनमध्ये प्रॅक्टिस करणार आहोत आणि या स्ट्रोकची आपल्याला कमीत कमी 1 ते 2 पेज प्रॅक्टिस करायचे. प्रत्येक लाईन ही आधीच्या लाईनपेक्षा अधिक सुंदर कशी काढता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीनं मी 4ही लाईनमध्ये या स्ट्रोकची प्रॅक्टिस दाखवलेली आहे. याच पद्धतीनं आपल्याला या स्ट्रोकची 1 ते 2 पेज इतकी प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर आपण दुसरा स्ट्रोक बघणार आहोत, तो आहे स्टँडिंग लाईन. इथं मी स्टँडिंग लाईन दाखवत असताना 2 लाईनमध्ये स्टँडिंग लाईन आणि 3 लाईनमध्ये स्टँडिंग लाईन आपण काढणार आहोत. तर आपण पहिल्यांदा 2 लाईनमध्ये स्टँडिंग लाईन काढू. तर मी पहिल्या 2 लाईनमध्ये एक स्टँडिंग लाईन काढली. त्यानंतर दुसरी स्टँडिंग लाईन काढत असताना 3 लाईनमध्ये काढायचे. पहिली लाईन, दुसरी लाईन आणि तिसरी लाईन, या तिन्ही लाईनना टच करून आपल्याला स्टँडिंग लाईन काढायचे. परत आपण मिडलच्या 2 लाईनमध्ये स्टँडिंग लाईन काढणार आहोत आणि नंतरची स्टँडिंग लाईन ही आपण राहिलेल्या 3 लाईनमध्ये, म्हणजे दुसऱ्या लाईनपासून चौथ्या लाईनपर्यंत टच होईल अशा पद्धतीनं स्टँडिंग लाईनची प्रॅक्टिस करणार आहोत. याच्यामुळे काय होतं की आपण प्रत्येक स्टँडिंग लाईन वेगवेगळ्या पद्धतीनं काढत असल्यामुळं आपलं लक्ष हे त्या लाईनवरती राहतं आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं स्टँडिंग लाईनची प्रॅक्टिस करायची आहे. प्रत्येक 2 लाईनमधलं अंतर हे एकसारखं ठेवायचं आहे. पहिल्या लाईनपेक्षा दुसरी लाईन अधिक सुंदर कशी बनवता येईल याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. जेवढे आपण स्ट्रोकची प्रॅक्टिस जास्त करू तेवढे अक्षर आपले सुंदर बनत जातात. त्यामुळे शिस्तीत लिहायचं आहे आणि सुंदर लिहायचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्या 2 लाईनमध्ये स्टँडिंग लाईन, परत 3 लाईनमध्ये स्टँडिंग लाईन, परत मधल्या 2 लाईनमध्ये स्टँडिंग लाईन आणि मग पुन्हा 3 लाईनमध्ये स्टँडिंग लाईन. तर अशा पद्धतीनं या स्ट्रोकची प्रॅक्टिस आपण करणार आहोत. स्ट्रोक हे अक्षरांचे पार्ट्स असतात. जेवढी तुम्ही स्ट्रोकची प्रॅक्टिस करणार तेवढेच तुमचे अक्षरही सुंदर बनत जाणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक स्ट्रोकची 1 ते 2 पेज प्रॅक्टिस करायचे. यासुद्धा स्ट्रोकची आपल्याला 1 ते 2 पेज इतकी प्रॅक्टिस करायची. इथं जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं स्टँडिंग लाईन काढलेले आहे. यामुळे आपली प्रॅक्टिससुद्धा छान होते आणि ॲटोमॅटिक आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढायलासुद्धा मदत होते. यानंतर आपण तिसरा स्ट्रोक बघणार आहोत, तो आहे स्लांटिंग लाईन. स्लांटिंग लाईनसुद्धा आपण अशाच पद्धतीनं काढणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा पहिल्या 2 लाईनमध्ये स्लांटिंग लाईन काढू. त्यानंतर परत 3 लाईनमध्ये स्लांटिंग लाईन. स्लांटिंग लाईन काढत असताना पहिली स्लांटिंग लाईन आणि दुसरी स्लांटिंग लाईन याच्यामधलं जे अंतर आहे, इथलं वरचं अंतर आणि इथलं अंतर हे एकसारखं कसं राहील याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला.
परत 2 लाईनमध्ये आणि परत 3 लाईनमध्ये. तर अशा पद्धतीनं स्लांटिंग लाईनची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. गडबड न करता सुंदर सुंदर शिस्तीत आपल्याला लिहित जायचं आहे. प्रत्येक स्ट्रोकला आपल्याला 2 पेज प्रॅक्टिस करता येईल एवढा स्पेस सोडून आपण नवीन स्ट्रोक नवीन पेजवरती घेतला पाहिजे. तुम्ही ही प्रॅक्टिस करताना पेन्सिल वापरू शकता किंवा पेन वापरू शकता. पेन वापरत असताना जेल पेन, पायलट पेन किंवा इंक पेन वापरला तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने इथं आपण स्लांटिंग लाईन कशा पद्धतीनं काढायचे आहे ते पाहिलं आहे. हा आपला तिसरा स्ट्रोक होता. आता आपण अजून एक स्ट्रोक पाहणार आहोत. तो आहे स्लांटिंग लाईन मात्र रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. तर सेम अशाच पद्धतीनं आपण प्रॅक्टिस करू त्याचीसुद्धा. पहिल्यांदा पहिल्या 2 लाईनमध्ये स्लांटिंग लाईन, मग 3 लाईनमध्ये स्लांटिंग लाईन, परत 2 लाईनमध्ये आणि परत 3 लाईनमध्ये. शिस्तीत अधिक सुंदर लिहित जायचं आहे आपल्याला. स्लांटिंग लाईनचा वापर करून आपण W लेटर असेल, कॅपिटल A लेटर असेल यांची प्रॅक्टिस आपण पुढे जाऊन आणखीन करणार आहोत. तर ती प्रॅक्टिस करत असताना आपल्याला ते स्ट्रोक अगदी व्यवस्थित जमावेत, ते अक्षरं अगदी सुंदर यावीत यासाठी आपण ही प्रॅक्टिस करत आहोत. दोन स्लांटिंग लाईनमधलं अंतर एकसारखं ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने इथं आपण स्लांटिंग लाईन काढलेली. तर बघा या सेशनमध्ये आपण 4 स्ट्रोक बघितले. स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, स्लांटिंग लाईन आणि रिव्हर्समध्ये पुन्हा स्लांटिंग लाईन. तर या 4ही स्ट्रोकची आपल्याला 2-2 पेज इतकी प्रॅक्टिस करायची आहे न विसरता. आणि आजच्या सेशनमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये पुढच्या स्ट्रोक्स बरोबर. धन्यवाद.